काय सांगते, देवाने एक मनुष्य पाठवलेला होता, त्याचं नाव होतं योहान. तर वचनचा तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला. काय सांगते, तो साक्ष करिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. साक्ष कोणा? येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त कोण होता? प्रकाश होता. कारण योहान 8:12 म्हटलेलं आहे, येशू बोला, मी जगाचा प्रकाश आहे. प्रकाशाचा अर्थ आहे लोकांना पापापासून दूर करणे. तर प्रभू येशू ख्रिस्त लोकांना जे अंधकारात म्हणजे जे पापात पडलेली होती त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आले. आणि या जगात जे पापात पडतात, गाणीत पडतात, अशा लोकांना सोडण्यासाठी प्रभू येशू आला. आणि येशूच्या द्वारे सुटले, बाकी कोणाच्या द्वारे कधीच सुटला झालेला माणूस त्या जन्मात आलेला नाही, म्हणून प्रभू येशू. तर त्या अगोदर जो योहान जो आहे, तो योहान स्वतः येशू विषयी साक्ष देतो आणि त्या साक्षीद्वारे लोकांना आता प्रकाशित कसं असावं, की प्रकाश कोण होता याविषयी आणि अंधकार कोण होता याविषयी. अंधकार म्हणजे शैतान आणि प्रकाश म्हणजे प्रभू येशू. पापात पाडणारा शैतान आणि पापातून बाहेर काढणारा प्रभू येशू. म्हणून संत पौलाने पण तिकडेच पहिल्याबद्दल 1:18 ज्यांचा नाश होत आहे तुला बदसमाचा संदेश मिळतो. येशू भविष्यवाणीने दिले पण अध्यायामध्ये दिले. येशयामध्ये प्रभू येशू अशा रूपात आला की त्याला रूप सुद्धा सारखं होतं. एवढी त्याची परिस्थितीमध्ये आणि पापामुळे त्याचं शरीर त्रास. तर योहानाने साक्षी दिली, त्या साक्षीवर विश्वास. बायबलमध्ये 4 शुभवर्तमानामध्ये हे शेवटचं शुभवर्तमान आहे. त्याच्यात 5वं शुभवर्तमान हे ज्या प्रेषिताने कार्य कसं केलं त्याविषयी पेत्राने सांगितलेलं आहे. प्रेषिता 38 म्हणजे या दोघांमध्ये की जे सैतानाच्या हाताखाली आहेत त्यांना सोडून पवित्र आत्मा. येशू विषय आज तुम्ही आणि मी पण प्रचारक आहे. तो एकच येऊन गेलाय, त्यावेळेला सगळ्यांना त्यांनी आज्ञा दिलेल्या होत्या. 28:20 आज्ञा आहे, पण लोकांनी त्याच्या आज्ञा सांभाळल्या नाही. म्हणून लोकांना खरं येशू कोण आहे? आम्ही फक्त एक मूर्ती घेतो. आपले जर विचारलं एखाद्याला ख्रिस्ती आहे का, तो माझ्या गळ्यात रोजरी आहे, माझ्या गळ्यात क्रॉस आहे. दुसरा प्रश्न त्याला एक विचारला गेला, तू ख्रिस्ती आहे हे कोणत्या हेतूने तू सांगतो मी ख्रिस्ती आहे? तो पहिला प्रश्न म्हणजे मी देवळात जाऊ, मी मिसाला जाऊ, मी कम्युनियन घेतो, मी घरात रोजरी पण करतो. परंतु हे सगळं घेतो, परंतु घरामध्ये अंधकार आहे. मी सगळे हे काम करतो, पण घरात जर विचारलं दारू पितात, हा मी दारू पण पितो, शिव्या मारतात, मी शिव्या पण मारतो, खोटं बोलतात, खोटं पण बोलतात, सगळं करतात, त्याला काय मुश्किल आहे? मिसाला गेले का सगळी पाप धुवून जातात. आम्ही गेलं का आपाप पाप पळालं. येशू ख्रिस्ताने जेव्हा प्रभुभोजन दिलं त्याच्यामध्ये अर्थ समजून दिलेले आणि ते बरं तुम्हाला हे जे येशूचे कार्यकर्ते असतात ना त्यांना, आणि त्याला ते स्वतःचं वधस्तव्य घेऊन जायला लागते. म्हणून खरंच बरं 2024 मध्ये दिलेला आहे, तुम्हामुळे महाराष्ट्रीय नावात अनेक लोकांची उदाहरणं ऐकायला मिळतात.
ख्रिस्ती आहे पण ख्रिस्त नाही माझ्या. मी अंधकार आहे. माझा ख्रिस्त म्हणजे पैसा धन संपत्ती बस. मी फक्त रविवारी एकदा जातो, नाही तर शनिवारच्या संध्याकाळी देवळात एकदा जातो. कशाला? दुसऱ्या दिवशी झोपायला मिळते मस्त. कार्यक्रम प्रोग्राम तर आमचे सर्व रविवारी असतो. शनिवार आणि रविवार 2 दिवसाचे कार्यक्रम. परमेश्वर हे कार्यक्रम आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे, शब्बात म्हणजे शनिवार. आपण जेव्हा 10 आज्ञा शिकलेले आहेत युद्ध 20 मध्ये, तेव्हा शब्बात दिवस पवित्र पाठ ना. शब्बात दिवस तू पाप नाही झालं शनिवारच्या दिवशी. आणि रविवार म्हणजे पुनरुत्थित काळाचा दिवस. जर काही कार्यक्रम ठेवायचे असेल जे देवाने त्या दिवशी तुम्हाला आणि मला पवित्र व्हायला सांगितलेलं, त्याच दिवशी आम्ही अपवित्र बनतो. कार्यक्रमला सगळं पेणं खाणं मौज मजा इशारा ते सगळं असतं. अनेक लोकांच्या योजना आहेत त्या अलग आहेत. आम्ही अंधकारात आहोत, आम्ही प्रकाशात आहोत. आम्ही फक्त त्या एका मूर्तीकडे लक्ष पुरवतो, पण येशूची कृती काय होती त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. निर्गमन सध्या 1 ते 4 आज्ञापर्यंत म्हणजे 12 वचनापर्यंत. काय सांगते? देव हे सर्व एक शब्द हेच बोललेला. देव शब्दाद्वारे बोलत होता. कशाद्वारे? देव हे शब्द हे बोलतो. देव शब्द बोलतो. देव मुका नसतो. आपल्या घरामध्ये सगळे मुके देव आहेत. एक फोटो मध्ये आहे, एक मूर्ती बनवली त्याच्यामध्ये आहे, आणि आपण सब हा देव आहे. देवाचं शिकवण जे असते ना त्याच्यात देव आहे. देव शिकवणारा असतो. म्हणून पहिले मोशेला शिकवलेले पहिल्या 10 आज्ञा कशा पाळाव्यात. तर त्या काळात पहिले मूर्तीपूजकच, हल्ली पण लोक मूर्तीपूजकच. म्हणून हे देवाचे क्रोध आलेले ते का? तर तो स्वर्गात आहे. परमेश्वर येशू ख्रिस्त स्वर्गात गेलेला आहे, पृथ्वीवर नाही गेलेला. इकडे नाही. हे हाताने बांधलेले मंदिर बांधले तरी पण नाही. प्रेषित साधने कोणतं नसते. त्या मंदिरात जे शिक्षण असते ना, त्याच मंदिरात प्रभू येशू ख्रिस्त असतो. म्हणजे 18-20 दोघे किंवा तिघे माझ्याने जमा आहेत माझ्या नावाने, तो प्रचार करतो त्याच्या नावाने. येशू ख्रिस्त प्रभू आहे. डॉक्टर 10-9 असं मुखाने कबूल करतो, अंतःकरणात विश्वास ठेवतो त्याचं कारण. 16:31 तू जर विश्वास ठेवते तर तुझ्यावर तुझ्या घराण्याचं तारण म्हणून. तर अशी काही शिक्षण आहे ते आपल्याला बघायचं. ह्या आज्ञा पहिल्या बघूया. कशाची? ज्यांनी तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. आता मोशेला परमेश्वराने आज्ञा दिलेल्या होत्या. मिस्र देशामध्ये लोकांवर अत्याचार अन्याय होतो आणि त्या मिस्री फारोच्या गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढायचं होतं. तेव्हा देवाने मोशेला एक सुंदर आत्म्याची हृदय दिली, नम्र आणि एक शक्तिशाली असं परमेश्वराने त्यांना एक आत्म्याच्या द्वारे मजबूती बनवली. आणि मिस्र देशावर अत्याचार आणि अन्याय जे इस्रायल लोकांवर होता, मिस्री लोकांनी केलेला, तो फारोच्या गुलामगिरीतून त्याला बाहेर काढण्यासाठी मोशेची तयारी केली. आताच्या काळात जर आम्हाला आहे, जर लोकांना शिकवण्यासाठी देवाने आम्हाला दिलं कसं शिक्षण आहे, कसं काय, ते पवित्र शास्त्र शिक्षण घेतलं, वचन घेतलं आणि वचनाद्वारे तुम्हाला ते शिकवलं. म्हणून तुम्ही जर ते शिक्षण घेतलीत तर वचनाद्वारे परमेश्वराच्या राज्यात राहतील. कारण प्रभू येशू ख्रिस्तानी वचनाद्वारे शिकवण दिलेलं होतं. त्याला मूर्तीपूजा अजिबात आवडत.
मानवाची निर्मिती अजिबात आवडते. त्या काळामध्ये मानूच्या गुलामगिरी तयार घेतले ना, उतरले ना, तेव्हा त्या लोकांनी मूर्तीपूजा किंवा मोशेला परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या. या 10 आज्ञा तेव्हा दिल्या, त्या तो येऊन बघतो ती वास्तूची मूर्ती तयार केली आणि त्याची भजन केलं. तेव्हा त्याने सांगितले जे परमेश्वराच्या बाजूचे आहे ते माझ्याकडे आहे. आणि जे मूर्तीपूजक होते ते गेले खाली अधोलोकात. तर ही आज्ञा आपल्याला परमेश्वराने दिलेल्या होत्या त्या दिवशी. त्यानंतर स्वतः प्रभू येशूला लोकांनी आज्ञा मोडल्यामुळे, तर प्रभू येशू हा देवच होता. आठवण अब्रामाचा पुत्र आहे. तर आपण बायबलच्या नियमानुसार प्रभू स्वतः ते 5 वर्षापासून 2 उठून शिकवतो. पहिलं लोकांना मनातून शिकवण दिली, नम्र कसं बनावं, अंतःकरण कसं स्वच्छ ठेवावं, पापापासून कसं दूर राहावं, पवित्र जीवन कसं बनावं, कठोर हृदय हे त्याला नम्र बनण्याची कशी सवय लावावं, पापात पडतं तर पापापासून बाहेर कसं उतरावं याच्याविषयी जास्त विचार करत असत. मग जेव्हा त्या गाडीतून बाहेर जातो तेव्हा तो परमेश्वराचा जो मनुष्य प्रभू येशूच्या सहवासात आहे, मनुष्य जिंदगी दुःखी नाही आणि त्यांना कधी कमी नाही आणि ना कधी गरिबी राहणार, ना कधी दुःखी राहणार, ना कधी निराशात राहणार, ना कधी समस्या राहणार. गरिबी आणणारा माणसामध्ये कोण आहे? तुमची शैतान, मोह. आपल्याला शैतानाचं काम असं आहे की लोक येशू जवळ असतील, त्याला जगाच्या थोड्या गोष्टीची बोध देणार आणि वाईट शरीरावर कब्जा करणार, वाईट कर्म करायला लावणार आणि त्या कब्जेमध्ये त्याला राहिला ना तर त्याला चांगली कर्म करून देणार नाही. तेवढ्या मुळात त्याला बोटावून टाकणार आणि त्या पापामुळे त्याचं शरीर आणि ते जर पवित्र जीवन बघायला जगायला गेले ना तर त्याला पहिला तो त्रास देतो, कारण तो पिळून निघतो त्या माणसातून जवळ येशूच्या जवळ आल्यानं. माझ्या ख्रिस्तूला वेगळा देव नसावा. एकाच परमेश्वराशिवाय दुसरा देव नसावा. मग आपल्या घरामध्ये आपण इमाजित होतो एवढ्या मोठ्या, मग परमेश्वराने अशा आज्ञा मोशेला दिलेल्या होत्या आणि या निर्णय 20 अध्यायामध्ये आपण या आज्ञा पाळतात, खरे पाळतात. मग आपल्याला शिकवलं गेलं पण आपल्या घरामध्ये हा येशू असा आहे, म्हणजे माता अशी आहे. अनेक लोक संतांचे फोटो ठेवतात. ठेवा, फोटो ठेवायला मनाई कोणालाच नाही, पण त्यांनी जे कार्य कसं केलं ती कृती लोकांना दाखव. मग ते 5:16 तुमची सत्कर्म परमेश्वराचे गौरव आहे. त्या लोकांनी सत्कर्म केली म्हणून त्यांचे फोटो आहेत. प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये एकच आत्मा कार्य करतो, तो म्हणजे परमेश्वराचा. तेव्हा हे संत बनतात. तेव्हा एक बारा तुम्ही संत बोलू शकता जितके विश्वास ठेवतात. शिक्षण नाही घेतलं, नुसतं आर गणपतीला आता काय बोलायचं तेवढं देवाच्या पुढे केलं, माझ्या माताकडे यायचं त्याच्याकडे दिलं, तो काही देवाची इच्छा नाही. तो कोण भुकेला असतो? दुष्टा. तो आतमध्ये तो शिकतो, खाऊन जातो. परमेश्वर पर्यंत काहीच पोचत नाही, कारण त्यांनी पहिलीच आज्ञा दिली, मूर्ती पूजा करू नको. तर आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील, पृथ्वीवर खालच्या जलातील कशाची प्रतिमा करू नको, त्याच्या पाया पडू नको, त्याची सेवा पण करू नको. आज जर आपण बघितलं मूर्त्या ठेवतात तर लिपस्टिक पण लावतात त्या मूर्ती, कलर उतरला ब्युटी पार्क मध्ये जाऊन. देवाने सांगितलं हे नाही करायचं, ते आणखी करतो. हा, ही माऊलीची काय माऊली शोभते बापा, साडी बिडी दिसली बापा. माणूस चेष्टा करतात त्या माऊलीची. काही ते लग्नाचं आहे, तिला मी साडी नेसली, मी साडी दिली ना सांगते मी एवढं मोठं मंगळसूत्र काय, सोन्याची भेट तिला, एवढ्या मोठे माळ. मरियमाता एक काम होते, मरियमातेची वागणूक बघा, तिच्या शरीरावर तिचे कपडे जे आहेत ना ते पूर्ण चाकलेले, ती साडी नव्हती दिसली.
मरियम आता साडी नव्हती नेसत. अरबी लोक जे कपडे घालतात ना ते पूर्ण खाली पैजामा, पूर्ण वर्ण, जसा जगा अख्खा पूर्ण पूर्ण त्यांचे कपडे एकदम स्वच्छ आणि तोंड जरा पण दिसणार नाही. एवढंच जरी केलं ना ते इकडे डोळ्याच्या या भागात त्यांना जाळ्या आणि ते वरून टाकलं जाते, वरून झाकून पूर्ण चेहरा म्हणून दिसला नाही. कोणी पाप म्हणजे मोह येईल असं समोर पुरुषांच्या सोबत असा चेहरा नाही आला तशी त्यांची शिस्त आहे. आणि आम्ही पहिल्यांदा डेकोरेशन आम्ही पहिलंच आकर्षित केलं. आणि मी सांगताना कधी कधी काय सांगतात माहिती, माऊली काय शोध जाम आहे. विश्व संगीताची सेवा करू नका. प्रभू येशू पुनरुत्थित झाला एवढा मोठा ईश्वर हा येशू. आदर्श करा त्याचे फोटो. अनुवाद मध्ये 12 ते 1 ते 4 पासून दिलेला आहे. आदर्श ठेवा पाहिजे, पण असं ब्युटी पार्लर मेकअप पण नाही पाहिजे. कारण जर तुम्ही मरियेचे आदर्श करणार, ती कशी वागली तशी स्त्रीने वागावं. जो पुरुष येशू ख्रिस्त कसा वागला तसं त्या पुरुषाने वागावं. आज जर मी प्रभूची सेवा करतो तसं परमेश्वराने येशू ख्रिस्ताने केलेलं तेच करायचं. आणि मरिया मातेने जे कार्य केलं ना तेच भक्ती आणि ती मध्यस्थी जे प्रार्थना करायचं तशी स्त्री देवभक्त स्त्री शोभते. काय गोपालचं स्त्रीच्या शोभा काय, देवभक्त. गळ्यात सोने काय असं नाही. तर हे लोक मूर्ती पूजा करतात, देवाला आवडत नाही ते काम करतात. मग आपण कसं म्हणतो की मला माऊली पावली. मी मद्रासला गेलेलो ना तर मला पावली. मी गेलेलो तो मद्रासला, मी पण घेऊन आलो. मी घेऊन आला वेलंकणीला जाऊन मी घर वागलेलं. माझी आत्याची मुलगी मरण पावली ती मला मुलगा म्हणून समजतो. माझा 5वा मुलगा 4 स्वर्गात तिने ते घर वावलं आणि वेलंकणीच्या नावावरच मी माझं घर करतो. आई बापासाठी, आई वडिलांसाठीच करतो. माझ्यासाठी ती विचार पहिला केला, नंतर मग आई बापासाठी निर्णय घेतला. माझं मन उतरलं बायबलच्या नियमात चालला. देवाने आज त्याच्या आज्ञानुसार भरपूर आपल्याला देवाची इच्छा होती. तर ही जी शिकवण आहे, आईचे अपमान किंवा त्या प्रभूचा अपमान आपल्या हातातून घरात तुम्ही ठेवा. जे ती कृती जी आहे परमेश्वरचं शिकवण ते घ्या, की त्याला पाया नमन करू नका. मी तुझा देव परमेश्वर शवान देव आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन. म्हणून मुलं आपली वागत नाही, चांगले ऐकत नाही. कारण कशाला की आई बापानी पहिल्यांदा मूर्ती पूजा केली. मग आई वडिलांच्या अन्यायामुळे 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत मी शासन करते. म्हणजे मुलांची मुलं होईपर्यंत आपल्या जीवाला सुख नसणार. कारण आम्ही पवित्र शास्त्र घेऊन शिकले नाही. आम्ही फक्त हात न मेंबर. आपण लहान मुलांना प्रभू जीसस कुठे आहे ते बघ. हा स्वर्गात कधी दाखवलंच नाही वाटते जीसस. आता तो पहिल्या काळामध्ये मराठी भाषा, आता इंग्लिश बोलायला लागली. जीसस देव बाप्पा कुठे आहे माहिती नाही. जीसस माहिती आहे कुठे आहे. आपण सांगणार माऊली कुठे आहे ती बघ. कुठे गेले काय माहिती नाही. काय शिकवणारेच लोक नाही तर शिक्षण येणार तरी कसं. पुढे सांगते काय सांगते.
काय वचन सांगते? जे आणि जे माझ्यावर प्रेम करीतात, जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. विचार कर, आपण त्यांच्या आज्ञा जर पाळल्या ना, तर हजार पिढ्यावर दया होईल. आता दाविदाच्या वंशातला येशू आला की हजारो वर्षांना आला का? देवाने सत्य वचन दिलं. दाविदाच्या वंशाचा दाविदाला निवडला. दाविदा परमेश्वरची स्तुती गौरव करायला लागला, धन्यवाद द्यायला. आणि त्यानंतर दाविदाच्या वंशातला, मग ते पहिला ते वाचलं ते कळेल की प्रभू येशू हा आला. त्यांच्या वंशातून निघून आले नाही. विचार. हालेलुया. म्हणून आम्हाला आशीर्वाद पाहिजे हजारां पिढी पर्यंत. हालेलुया.